आहेत. तुम्ही जेवढे लोक इथे उपस्थित आहात, तुम्ही जिवंत असेपर्यंत, मग तुमचा मुलगा जिवंत असेपर्यंत आणि तुमच्या मुलाचा मुलगा जिवंत असेपर्यंत 100 वर्ष या रोडवर एकही गड्डा होणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी देशातल्या महामार्गांना थेट 100 वर्षांची गॅरंटी देतात. पण कोकणचा जीवनदायी असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने गडकरींच्या या दाव्याचे पुरते धिंडवडे काढले आहेत. तब्बल 18 वर्ष रखडलेला हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच खड्ड्यात गेलाय आणि आता कोकणकर संतप्त सवाल विचारतायत. या बोगस कामाला कारणीभूत कोण? गडकरी, कोकणातील खासदार की कोकणातील आमदार? रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. उड्डाण पुलावरील कॉन्क्रीटला पडलेल्या मोठ्या भेगा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. मागील 18 वर्षात याच निकृष्ट कामामुळे कित्येक निष्पाप चाकरमान्यांनी आपला जीव गमावलाय, तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेत. या मृत्यूंना जबाबदार कोण? लोकप्रतिनिधींची टक्केवारी की ठेकेदारांसोबतची भागीदारी? कशेडी बोगद्यात वाहनांवर पडणारे पाण्याचे मोठे झोत असोत, दर पावसाळ्यात खचणारा परशुराम घाट असो, वा नागोठण्यातील सुकेळी खिंड आणि जिंदार कंपनीजवळ साचणारे तळे, हीच का गडकरींची 100 वर्षांची गॅरंटी? स्थानिक नेते आणि ठेकेदारांचे संगनमत असल्यानेच दर्जाहीन काम करणाऱ्या कंपन्यांवर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कोणतीही कारवाई होत नाहीये, हे आता उघड सत्य बनले आहे. 18 वर्षात या रस्त्यावर किती वेळा डागडुजी झाली, किती खड्डे भरले आणि ठेकेदारांच्या घशात किती कोट्यावधी रुपये घातले गेले. नुसती वरवरची मलमपट्टी करून जनतेच्या डोळ्यात धूरफेक करणे आता थांबवा. गडकरी साहेबांनी आता या 18 वर्षांच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी आणि दोषी ठेकेदारांवर थेट कारवाई करावी, अशीच आक्रमक मागणी आता संपूर्ण कोकणातून होत आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.